नमस्कार मित्रांनो, आज आपण लोककेंद्रित न्यायालयाची गरज या विषयावर आपण सविस्तर बोलणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमका हाच विषय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की आपली न्यायव्यवस्था खऱ्या अर्थाने लोककेंद्रित झाली तर सामान्य माणसाचं आयुष्य आणि त्याच्या न्यायालयाचा विश्वास किती बदलू शकतो. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याचा समान अधिकार दिला आहे. न्यायालयाला लोकशाहीचा शेवटचा आणि सर्वात विश्वासार्ह आधारस्तंभ मानलं जातं. जेव्हा शासन, प्रशासन किंवा कोणतीही यंत्रणा नागरिकांना न्याय देण्यासाठी अपयशी ठरते तेव्हा शेवटची आशा न्यायालयाकडूनच असते. म्हणूनच न्यायालयाला सामान्य माणसाचा शेवटचा आधार असं म्हटलं जातं. पण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, हा न्यायालयाचा दरवाजा खरोखर प्रत्येकासाठी समानपणे उघडला आहे का? वास्तवामध्ये पाहिलं तर चित्र काहीसं वेगळं दिसतं. एखादा शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान व्यापारी, नियुक्त कर्मचारी किंवा गावातील सामान्य नागरिक जेव्हा पहिल्यांदा न्यायालयाची पायरी चढतो तेव्हा त्याला कायद्यापेक्षा जास्त भीती वाटते ती न्यायालयातील वातावरणाची. इंग्रजीत लिहिलेले अर्ज, अवघड कायदेशीर शब्द, गुंतागुंतीची प्रक्रिया, वारंवार मिळणाऱ्या तारखा, वाढत जाणारा खर्च आणि वर्षानुवर्ष चालणारे खटले, या सर्व गोष्टी सामान्य माणसासाठी न्याय मिळवण्याचा प्रवास अत्यंत कठीण करून टाकतात. आज भारतात लाखो खटले विविध न्यायालयात प्रलंबित आहेत. अनेक नागरिक न्याय मिळवण्याआधीच आर्थिकदृष्ट्या खचून जातात, तर काही जण केवळ खर्च किंवा प्रक्रिया भीतीमुळे न्यायालयात जाण्याचे धाडस करत नाही. म्हणजेच कायद्याने न्यायाचा अधिकार असला तरी प्रत्यक्षात न्याय मिळवण्याचा मार्ग अजूनही सर्वांसाठी सोपा झालेला नाही. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी दिली आहे. तसे राज्यघटनेमधील अनुच्छेद 39 राज्याला स्पष्टपणे सांगतो की प्रत्येक नागरिकाला आर्थिक किंवा इतर कोणत्याही अडचणीमुळे न्यायापासून वंचित राहता कामा नये. पण हा घटनात्मक आदर्श प्रत्यक्षात उतरण्यासाठी अजून अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणावरही टीका करण्यासाठी नव्हे तर न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख, सुलभ आणि सर्वांसाठी खऱ्या अर्थाने उपलब्ध कशी होईल यावर विधायक चर्चा करणार आहोत. माझ्या मते भारतीय न्यायव्यवस्था अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यासाठी किमान 3 मोठ्या सुधारणा तातडीने आवश्यकता आहे. पहिली गोष्ट, न्यायाची भाषा ही लोकांची भाषा असली पाहिजे. दुसरी गोष्ट, न्याय मिळवण्यासाठी प्रक्रिया वेगवान, सोपी आणि कमी खर्चिक झाली पाहिजे. तिसरी गोष्ट, प्रत्येक गरजू नागरिकाला दर्जेदार, प्रभावी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारी मोफत कायदेशीर मदत मिळाली पाहिजे. सर्वात पहिली अडचण म्हणजे भाषा. न्यायालयात पाऊल टाकताच समोर इंग्रजीतील अर्ज, इंग्रजीतील कायदे आणि इंग्रजीतील आदेश दिसतात. साध्या माणसाला त्यातील एकही शब्द समजत नाही. मग तो मनात विचार करतो, हा न्याय माझ्यासाठी आहे की फक्त वकील आणि न्यायाधीशासाठी? जर न्यायाची भाषा लोकांना समजली नाही तर न्याय मिळाल्याची भावना कशी निर्माण होणार? आपण जर लोककेंद्रित न्यायालयाची कल्पना करतो तर कोर्टाचे कामकाज आणि निर्णय मराठी किंवा स्थानिक भाषेत उपलब्ध असणे आवश्यक आहे. सुदैवाने आता भारत सरकार आणि सर्वोच्च न्यायालय या भाषेचे गुंतागुंत कमी करण्यासाठी पावले उचलत आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचे हजारो महत्त्वाचे निर्णय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी मोठा उपक्रम सुरू केला आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत निकाल वाचता येईल. कल्पना करा, उद्या तुमच्या जिल्हा कोर्टाचा निकाल, कोर्टाची नोटीस, समन्स किंवा केस स्टेटस थेट मराठीत उपलब्ध झालं तर वकिलाने कोर्टात काय सांगितलं आणि न्यायाधीशाने नक्की काय निकाल दिला आहे हे तुम्हाला स्वतः वाचून समजेल. म्हणूनच लोककेंद्रित न्यायालयाचे पहिले पाऊल हेच असेल की न्यायाची भाषा लोकांच्या डोक्यावरून न जाता थेट त्यांच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे. दुसरी मोठी समस्या आहे वेळ आणि पैसा. एकदा का कोर्टात केस दाखल झाली की वर्षानुवर्ष चालणाऱ्या तारखा, कोर्ट फी, प्रवासाचा खर्च आणि वकिलांची फी यामुळे न्याय मिळेपर्यंत सामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. पण यावर आपल्या कायद्यात एक अत्यंत सुंदर आणि प्रभावी व्यवस्था आधीच उपलब्ध आहे, ती म्हणजे लोक अदालत. लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट 1987 अंतर्गत लोक अदालतीला कायदेशीर दर्जा देण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक न्यायालयामध्ये कोणतीही कोर्ट फी लागत नाही. उलट जर तुमची चालू कोर्टातील केस इथे तडजोडीने मिटली तर तुम्ही आधी भरलेली कोर्ट फी सरकारकडून परत मिळू शकते.
बँकेचे कार्याचे वाद असोत, वीज बिल असो, कौटुंबिक वाद किंवा मालमत्तेचे किरकोळ विवाद असोत, अशा हजारो प्रकारांचा निपटारा लोक अदालतीमध्ये दोन्ही पक्षाच्या सहमतीने अगदी जलद आणि सोप्या पद्धतीने होते. मध्यस्थी आणि तडजोड हे पर्याय वापरणे हेच लोककेंद्रित न्यायव्यवस्थेचे लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक वादासाठी वर्षभर कोर्टात चक्रा मारण्यापेक्षा लोक अदालत, मध्यस्थी आणि तडजोड हे पर्याय वापरणे हेच लोककेंद्रित न्यायव्यवस्थेचे लक्षण आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोफत आणि दर्जेदार कायदेशीर मदत. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी न्यायालयात जाऊ शकत नाही किंवा मला चांगला वकील मिळाला नाही, ही भावना लोककेंद्रित न्यायव्यवस्थेत कधीच निर्माण झाली नाही पाहिजे. आपल्या भारतीय संविधानातील कलम 39A राज्याला ही स्पष्ट जबाबदारी देते की आर्थिक किंवा इतर कारणामुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्यापासून वंचित ठेवले जाऊ नये. यासाठी नालसा नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी आणि राज्य व जिल्हा पातळीवरील कायदे सेवा प्राधिकरण काम करते. याद्वारे गरीब नागरिक, महिला, लहान मुले, अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय बांधवांना मोफत वकील किंवा मोफत कायदेशीर सल्ला पुरवला जातो. याशिवाय केंद्र सरकारचे टेलिलॉ ही एक अत्यंत यशस्वी योजना आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या गावातील कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा मोबाईल ॲपद्वारे थेट तज्ज्ञ वकिलांकडून विनामूल्य कायदेशीर सल्ला घेऊ शकता. आतापर्यंत लाखो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच न्यायबंधू सारख्या उपक्रमातून अनेक नामवंत वकील स्वतःहून गरिबांच्या केसेस मोफत लढवतात. म्हणजे वकील महाग आहे हा अडथळा आता कायद्याने दूर केला आहे. मित्रांनो, शेवटी न्यायालय लोकांसाठी या संकल्पनेचा मूळ गाभा अगदी सोपा आहे. सामान्य माणूस जेव्हा कोर्टाची पायरी चढेल तेव्हा त्याच्या मनात कोणतीही भीती नसावी, तर तिथे मला न्याय मिळणारच हा ठाम विश्वास असला पाहिजे. जेव्हा कोर्टाची भाषा आपली असेल, प्रक्रिया पारदर्शक आणि जलद असेल आणि गरीब माणसालाही चांगला वकील मोफत मिळेल, तेव्हाच हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरेल. तुम्हाला काय वाटते? आपली न्याय व्यवस्था अधिक लोककेंद्रित करण्यासाठी अजून कोणते बदल झाले पाहिजेत? तुमचे विचार कॉमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की लिहा, कारण तुमचा आणि माझा आवाज या चर्चेचा भाग असणे म्हणजेच खरी लोकशाही आहे. मी पुन्हा भेटेन अशाच एक नवीन कायदेशीर आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत न्यायाची भाषा समजा, आपल्या हक्काची जाणीव ठेवा आणि भीती सोडा. कायद्यावर विश्वास ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.